ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी चमचमीत झणझणीत अशी शेवभाजी करणार आहोत. ह्या पद्धतीने जर तुम्ही एकदा भाजी केली ना तर नक्कीच हॉटेलमध्ये किंवा तुमच्या इतर पद्धतीने तुम्ही कधीच भाजी करणार नाही, इतकी जास्त अप्रतिम आणि झटपट ही भाजी तयार होते. अगदी झटपट बनते, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा खूप जास्त वाटणघाटणसुद्धा करावं लागत नाही. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर ना तुम्ही ही शेवभाजी नक्कीच कराल, ही मला 100% खात्री आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी जी आपली शेवभाजीसाठी आपण जी शेव वापरतो ना लाल कलरची, अगदी ती शेवभाजीसाठी मी इथे वापरलेली आहे. तर बघा, इथे मी 2 जणांसाठी भाजी करते, त्यानुसार इतकी शेव पुरेशी आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना तर त्यानुसार शेवभाजीचं किंवा शेवचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता शेव थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी अगदी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे. त्यामध्ये आपण भरपूर असा लसूण घालूया आणि अगदी थोडंसं मी अद्रकचा तुकडा घातलेला आहे. तुमच्याकडे जर अद्रक लसणाची पेस्ट अगोदरच केलेली असेल ना तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता. पण माझ्याकडे इथे अद्रक लसणाची पेस्ट अवेलेबल नव्हती, त्यामुळे बघा इथे मी अशा पद्धतीने ताजीच करून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे दही घालायचं आहे. दही शक्यतो घालताना ताज्या दहीचाच वापर करा. खूप जास्त आंबट दहीसुद्धा इथे वापरू नका. तर इथे बघा मी 2 चमचे दही यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हे वाटण ना जितकं बारीक वाटता येईल ना तितकं बारीक वाटून घ्या. तर इथे बघा अगदी या पद्धतीने हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे. जर यामध्ये थोडे थोडे टोमॅटोचे तुकडे राहिले ना तरीसुद्धा चालणार आहे, पण जितकं शक्यतो बारीक वाटता येईल ना तितकं बारीक वाटून घ्या. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. गॅसवरती एक पॅन तापत ठेवूया. पॅन किंवा कढई काहीही तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता तेल तापलं की त्यामध्ये बघा आपल्याला तमालपत्र घालायचं आहे. तुमच्याकडे जर अजून काही खडे मसाले असतील ना तर ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. मी इथे फक्त तमालपत्र आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे. कांदा शक्यतो बारीक कट करून घ्या किंवा जर तुमच्याकडे चॉपर वगैरे असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा कट करून घेऊ शकता. आता बघा कांदा अगदी छान असा परतून झालेला आहे. आता आपण सुरुवातीला जे टोमॅटोचं प्युरी करून घेतली होती ना, अद्रक लसूण आणि टोमॅटो, ती प्युरी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. आता टोमॅटोचा आणि अद्रक लसणाचा कच्चेपणा जास्तपर्यंत आपल्याला हे तेलावरती अगदी मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता कांदा टोमॅटो आपलं अगदी छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालूया. सुके मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे इथे मी धना पावडर घातली आहे. 2 चमचे माझ्याकडे इथे बेडगी मिरची पावडर होती त्यामुळे मी ती घातलेली आहे. या भाजीमध्ये ना मी लाल तिखटचा खूप जास्तसुद्धा वापर करणार नाही, कारण की शेव जी आहे ना ती खूप जास्त तिखट असते, त्यामुळे खूप जास्तसुद्धा लाल तिखट यामध्ये आपल्याला घालायचं नाही. आता माझ्याकडे इथे घरचा मसाला होता ना त्यामुळे मी हा घातला आहे. पण तुमच्याकडे सुद्धा जर कोणता घरचा मसाला किंवा गरम मसाला असेल ना तर तो 2 चमचे तुम्ही इथे घालू शकता. आता हा मसालासुद्धा बऱ्यापैकी तिखट आहे त्यामुळे मी लाल तिखटाचा वापर इथे केलेला नाही. फक्त रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे. आता हे मसाले तेलावरती आपल्याला 1 ते 2 मिनटं मीडियम गॅसवरती असेच परतून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मसाले अगदी छान असे मी परतून घेतलेले आहेत. मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटेपर्यंत तरी हे मसाले परतायचे आहेत. यामध्ये माझ्याकडे घरामध्ये ना साई होती त्यामुळे मी ती घातली आहे. तुमच्याकडे मलाई वगैरे असेल किंवा जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती घालू शकता. पण इथे बघा माझ्याकडे 1 चमचा साई होती त्यामुळे मी इथे ती घातली आहे. साई घातल्यामुळे ना छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि भाजी चवेलासुद्धा अजून जास्त छान लागते. आता बघा यामध्ये अगदी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात पाणी ओतून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्येच इथे मी पाणी घातलेलं आहे. पाणी अजिबातच इथे मी गरम वगैरे करून घेतलेलं नाही. अगदी थंड म्हणजे आपलं जे नॉर्मल पाणी असतं ना तेच पाणी यामध्ये मी वापर केलेला आहे. आता पाणी टाकून भाजी थोडा वेळ शिजून दिली आहे आणि त्यानंतर बघा इथे पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी एकूण 1 ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे.
खूप जास्तसुद्धा ही भाजी आपल्याला पातळ करायची नाही, थोडीशी ग्रेव्ही अशीच भाजी इथे मी ठेवणार आहे. आता यामध्ये 1 ग्लास इतपत पाणी घालून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे कांदा आणि टोमॅटोचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले होते, ते घालून घेऊया आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला यामधला जो आहे ना, तो खूप जास्तसुद्धा शिजवायचा नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनटासाठी ही ग्रेव्ही मी अशी शिजून देणार आहे. तर इथे बघा 2 ते 3 मिनटानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ना, ती अगदी छान अशी शिजलेली आहे आणि ग्रेव्हीचा रंग तर तुम्ही पाहू शकता किती छान असा आलेला आहे. आता गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. मी सुरुवातीला मीठ टाकायचं विसरले होते, त्यामुळे बघा आत्ता ग्रेव्हीमध्ये मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर भाजी आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे. ही ग्रेव्ही ना अगदी खायला चमचमीत आणि झणझणीत लागते. जर तुम्ही एकदा अशा पद्धतीने शेवभाजी केली ना, तर नक्कीच पनीरची भाजीसुद्धा विसराल इतकी जास्त अप्रतिम होते. पाहुणे-रावळे आल्यावर व्हेजमध्ये काय बनवायचं सुचत नसेल ना, तर अगदी उत्तम असा हा पर्याय आहे. कारण की ही भाजी कोणत्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला अगदी अप्रतिम लागते. आता मीडियम गॅस करूनच आपल्याला यामध्ये शेव घालून घ्यायची आहे आणि वरनं बघा इथे मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आहे. शेव घातल्यानंतर ना भाजी आपल्याला खूप वेळसुद्धा शिजून घ्यायची नाही आहे. फक्त 1 मिनिटभरासाठी फक्त आपल्याला असंच मीडियम गॅसवरती शिजून द्यायचं आहे. 1 मिनटं झाला ना गॅस आपल्याला इथे लगेचच बंद करायचा आहे. तर इथे बघा फक्त 1 मिनटासाठी ही भाजी आता मी शिजवून घेते. भातासोबतसुद्धा ही भाजी खायला खूप जास्त अप्रतिम लागते किंवा जर रोटीसोबत किंवा पावासोबत, ब्रेडसोबत कशासोबतही ही भाजी तुम्ही खाऊ शकता. तर इथे बघा 1 ते 2 मिनटं झालेले आहेत. आता मी गॅस इथे बंद केलेला आहे. वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालूया. अगदी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी आपली तयार झालेली आहे. एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने ही शेवभाजी केली ना, तर नक्कीच पनीरची भाजी किंवा चिकनची भाजीसुद्धा विसराल इतकी जास्त अप्रतिम ही भाजी तयार होते. तर बघा भाजी थंड झाल्यानंतर ना याचा रंग अजून छान असा आलेला आहे. अगदी दाटसर भाजी होते आणि अजिबातच आपल्याला ही भाजी ना खूप जास्त पातळसुद्धा करायची नाही. जर ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने ग्रेव्ही ठेवली ना, ती खायला अजून जास्त छान लागते. आता ही भाजी ना मी तांदळाच्या भाकरीसोबत सर्व्ह केलेली आहे. पण तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप जास्त अप्रतिम लागते. थंड झाली तरीसुद्धा ही भाजी ना तितकीच जास्त चविष्ट लागते. त्यामुळे आता हॉटेलमध्ये ना शेवभाजी मात्र कधीच खाऊ नका. अगदी या पद्धतीने हॉटेल स्टाईल शेवभाजी घरच्या घरी करून पहा. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि अगदी झटपटसुद्धा होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.